20 रोजी भारतीय जनता पार्टी अमरावती शहरातील नेते, महानगरपालिका गटनेते तुषारजी भारती यांच्या उपस्थितीत रविनगर इथे लाडकी बहीण योजना व रक्षाबंधन निमित्त आनंद उत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी महिलांना प्रोत्साहनपर बक्षिसं सुद्धा देण्यात आली। मोठ्या संख्येत महिला, पुरुष वर्ग तसेच भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन तुषारजी भारती यांनी केले होते। रक्षाबंधनाच्या निमित्ताने सगळ्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो की माननीय एकनाथजी शिंदे, माननीय देवेंद्रजी आणि अजित पवारांच्या प्रयत्नाने सगळ्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये प्रति महिना जमा झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणासाठी उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे नेते कदापि या योजनेला निवडणूक मतं या दृष्टीने बघत नाही, कारण की तो आमचा स्वभाव नाही। पण दुर्दैवाने इतक्या चांगल्या योजनेला गालबोट लावण्याचा प्रयत्न, त्याच्यावर प्रश्नार्थक चिन्ह लावण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला आणि त्याला दुजोरा म्हणून की काय बडनेराचे आमदार रवी राणा यांनी त्याच पद्धतीचं वक्तव्य केलं की ज्याचा निषेध माननीय मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्रजींनी आणि अजित पवार साहेबांनी पण केला आहे आणि त्याचा निषेध तमाम सगळ्या बहिणींनी पण केला आहे की बा अशा पद्धतीने बहिणींना बोलणं हे योग्य नाही। नक्कीच जनता त्याबद्दल आणि महिला येणाऱ्या काळात त्यांना जाब विचारेल। दुःख या गोष्टीचं आहे की त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त केली नाही किंवा माफी मागितली नाही, हे अधिक जास्त वाईट आहे। त्यामुळे ही मस्ती ज्यातून तुला मिळाली की नक्कीच उतरल्याशिवाय बहीण राहणार नाही। माझं म्हणणं असं आहे की ही योजना चिरकाल टिकली पाहिजे, महिला अधिक सक्षम झाल्या पाहिजे, कुटुंबाच्या सगळ्या प्रगतीसाठी त्यांचं योगदान असलं पाहिजे। म्हणून या योजनेकडे मी बघतो। मी सगळ्या बहिणींना आश्वस्त करू इच्छितो की आगामी काळामध्ये तुम्हाला नक्कीच 3000 रुपये महिना मिळेल, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। बडनेरात मतदारसंघात या संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे। यावेळी सुशांत भारती यांनी आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत मागितले त्यांना संदर्भात वक्तव्य केले होते। त्यावरून तुषारजी भारती यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देखील दिली। जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावतीवरून राजेश्वर गोरवाडे यांची रिपोर्ट।